कंगना राणावतपासून आता जरा दूरच राहायला हवं. नाही म्हणजे काही भलतं सलतं झालेलं नाहीये तिला, पण सध्या ती बॉलिवूडची अशी ॲक्शन गर्ल बनली आहे जी कुणालाही भारी पडू शकते. काय म्हणताय, तुमचा विश्वास बसत नाहीये? मग तुम्ही हे बघाच. कंगना राणावत पासून सावधान रहा, कारण बॉलिवूडची ही सौंदर्यवती आता ॲक्शन गर्ल झाली आहे. आजवर सिनेमात ग्लॅमरस आणि रोमॅन्टिक रोल करणाऱ्या कॅगीत हा बदल होण्यामागचं कारण आहे क्रिश 3, ज्यात ती भरपूर ॲक्शन करताना दिसेल. महत्त्वाची गोष्ट ही की या सिनेमात कंगना एक सायफाय कॅरेक्टर प्ले करते. बॉलिवूडमध्ये असं पहिल्यांदाच घडेल की जेव्हा एका सिनेमात एक वुमन सायफाय कॅरेक्टर दाखवण्यात येईल. बातमी अशी आहे की कंगनाच्या या कॅरेक्टरचा लुक आंतरराष्ट्रीय ॲक्शन गर्ल लारा क्रॉफ्टवरून इन्स्पायर्ड असेल. हॉलिवूडमध्ये हे कॅरेक्टर अँजेलिना जोलीनं प्ले केलं होतं. अशात कंगनासाठी हे कॅरेक्टर प्ले करणं म्हणजे खरंच गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणावी लागेल. या कॅरेक्टरसाठी कंगनानं स्वतः खूप प्रिपरेशन केलंय. सायफाय कॅरेक्टर असल्याने या सिनेमात कंगनाला स्किन टाईट कपडे घालावे लागणार आहेत, जे खास करून आंतरराष्ट्रीय डिझायनरनं डिझाईन केलेत. या कपड्यांमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी कंगनानं हेवी वर्कआउटही केलंय, जेणेकरून या कॅरेक्टरमध्ये ती स्वतःची स्लिम आणि सेक्सी फिगर दाखवू शकेल. तसंच सिनेमातले ॲक्शन सीन आणि स्टंट्स नीट करण्यासाठीही ती जीवतोड मेहनत करतेय. सध्या ती किक बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्सचं ट्रेनिंग घेण्यात व्यस्त आहे. रोशनसोबत कंगनाचं हे दुसरं असोसिएशन असणार आहे. यापूर्वी काइट्स या सिनेमात कंगनानं पॅरलल लीड कॅरेक्टर प्ले केलं होतं, पण सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं तेव्हा कंगना कमालीची नाराज झाली होती. पण असं वाटतंय की क्रिश 3 मध्ये मिळालेल्या रोलनं तिची नाराजी दूर झाली आहे. तसं तर सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्या अभिनेत्री ॲक्शन गर्ल बनल्या आहेत. या वर्षातला पहिला सिनेमा प्लेयर्समध्ये सोनम कपूर आणि बिपाशा बासू ॲक्शन अवतारात दिसल्या, तर तेच या सिनेमात समीरा रेड्डीही सॉलिड ॲक्शन करताना दिसणार आहे. I think the most exciting thing is going to be the avatar of being on the bike and doing all the stunts and basically doing what most of the heroes get to do, and we chicks just get to really dance around doing nothing. And for the first time I've actually got to do all my stunts myself, so I'm really looking forward to this. I think it's really exciting. पण कंगनाच्या कॅरेक्टरला सायफाय टच असल्यानं बॉलिवूडमधल्या आजवरच्या ॲक्शन गर्ल्सपेक्षा तिचं कॅरेक्टर फारच वेगळं असेल. आता कंगना क्रिश 3च्या या सायफाय कॅरेक्टरला कितपत जस्टिफाय करू शकते ते पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी.